तर एक महत्त्वाची बातमी आहे, मराठवाड्यामध्ये भाजपनं काँग्रेसला मोठा धक्का दिलेला आहे। प्रज्ञा सातव आज आमदारकीचा राजीनामा देणार आहेत आणि त्या भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत। आताची महत्त्वाची बातमी आपण पाहतोय, प्रज्ञा सातव या दिवंगत राजीव सातव यांच्या पत्नी आहेत आणि काँग्रेसची साथ त्या सोडणार आहेत आणि भाजपमध्ये त्या प्रवेश करणार आहेत। तर मराठवाड्यामध्ये निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसला हा मोठा धक्का मानला जातोय। तर मराठवाड्यामध्ये सातव घराणं हे कायम काँग्रेस सोबतच राहिलेलं आहे। राजीव सातव हे काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्या अतिशय निकट होते, मात्र त्यांच्या निधनानंतर प्रज्ञा सातव यांना आमदारकी देण्यात आली आणि आता त्या आमदारकीचा राजीनामा देणार आहेत आणि भाजपला साथ देणार आहे। काँग्रेसचा हात त्या सोडणार आहेत। त्यामुळे मराठवाड्यामध्ये काँग्रेसला हा मोठा धक्का मानला जातोय आणि त्यामुळे मराठवाड्यामध्ये भाजपची ताकद सुद्धा वाढणार आहे। यावर एक नजर टाकूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। तर प्रज्ञा सातव कोण आहेत आपण पाहतोय, राहुल गांधी यांचे निकटवर्तीय दिवंगत राजीव सातव यांच्या त्या पत्नी आहेत। 2021 पासून विधान परिषदेच्या त्या उमेदवार आहेत। भाजपनं माघार घेतल्यामुळे प्रज्ञा सातव या विधान परिषदेवर गेल्या। 2021 पासून महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या त्या उपाध्यक्ष आहेत। आणि या संदर्भात अधिक माहितीसाठी आपण जाणार आहोत आमचे प्रतिनिधी ओम देशमुख यांच्याकडे। ओम, निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसला सातत्याने धक्के बसतायत आणि मराठवाड्यामध्ये मात्र त्यामुळे भाजपची ताकद वाढणार आहे। काय अधिकचे अपडेट्स आहेत? श्वेता, महाराष्ट्र काँग्रेसला खरं तर दोन मोठे धक्के आज बसताना पाहायला मिळतात। काँग्रेसचे विधान परिषदेतले दोन आमदार, एक आमदार प्रज्ञा सातव यांच्या नावाबद्दल स्पष्टता झालेली आहे, परंतु आणखीन एक आमदार आहेत ज्यांच्या नावाबद्दल अद्याप स्पष्टता होत नाहीये। असे दोन आमदार आज भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचं जवळपास निश्चित झालेलं आहे। निवडणुकीच्या तोंडावर खऱ्या अर्थानं दोन महत्त्वाचे नेते भाजपच्या गळाला लागल्यामुळे काँग्रेसला निश्चितच मोठा धक्का बसलाय। प्रज्ञा सातव यांचा हा प्रवेश का होतोय याचं कारण अद्याप तरी अस्पष्ट आहे, कारण खऱ्या अर्थानं त्यांची ही आमदारकीची दुसरी टर्म होती आणि त्यांची टर्म संपायला अजून 4.5 वर्ष बाकी होते, परंतु या सगळ्या पार्श्वभूमीवर त्यांनी हा प्रवेश का केला किंवा हा प्रवेश का होतो याबद्दल अद्याप स्पष्टता नाहीये। दुसऱ्या बाजूला महाराष्ट्रात काँग्रेसला सातत्यानं धक्के बसतायत आणि निवडणुकीच्या तोंडावर हा बसणारा धक्का निश्चितच काँग्रेससाठी खूप मोठा म्हणावा लागेल, कारण विद्यमान आमदारांनी अशा पद्धतीनं पक्षाची साथ सोडणं पक्षासाठी खूप धोकादायक समजलं जाऊ शकतं। मुळामध्ये या आमदारांच्या नाराजीचं नेमकं कारण काय आहे? पक्षातली एकंदर अंतर्गत गटबाजी असेल किंवा इतरही अनेक महत्वाच्या गोष्टी आहेत, या कुठेतरी या घटनेच्या आणि या राजीनाम्यांच्या आणि पक्षप्रवेशाच्या मुळाशी आहेत का, याबद्दल देखील आता चर्चा होते। महत्वाचा मुद्दा म्हणजे रवींद्र चव्हाण भाजपचे प्रदेश अध्यक्ष यांच्या उपस्थितीमध्ये आज 11 वाजता हा प्रवेश भाजपच्या प्रदेश मुख्यालयात नरिमन पॉइंटला पार पडणार आहे। त्यामुळे यावेळेला प्रज्ञा सातव आपली नेमकी भूमिका कशा पद्धतीने स्पष्ट करतायत आणि प्रवेशाचं नेमकं कारण काय याबद्दल त्या काय भाष्य करतायत का पाहणं महत्वाचं असणार आहे। मात्र सर्वात महत्वाची बाब म्हणजे काँग्रेसला निवडणुकांच्या तोंडावर मोठा धक्का बसल्याचं या निमित्तानं पाहायला मिळत आहे। अगदी ओम, काल जेव्हा बोलणं झालं होतं किंवा काही अशा प्रतिक्रिया काँग्रेस नेत्यांच्या समोर आलेल्या होत्या, खास करून मला वाटतं सतेज पाटलांची प्रतिक्रिया ती सुद्धा बोलकी होती। ते म्हणाले की प्रज्ञा सातव तसा काही निर्णय घेणार नाही वगैरे, पण जेव्हा असा निर्णय काही मंडळी घेत असतात, उमेदवार घेत असतात, त्याचबरोबर काही कार्यकर्ते घेत असतात आणि आता तर विधान परिषदेचे आमदार घेत असतात, कुठेतरी काँग्रेसला आत्मचिंतनाची गरज आहे। आणि त्याचबरोबर जेव्हा आपले उमेदवार किंवा आपले कार्यकर्ते किंवा आपले आमदार जेव्हा दुसऱ्या पक्षात जात असतात, तेव्हा कुठेतरी काँग्रेसकडून त्यांना रोखण्याचे प्रयत्न होत नाहीत असं सुद्धा बोललं जात आहे। श्वेता, मुख्यत्वे यात दोन महत्वाच्या गोष्टी आहेत। एकतर प्रदेश काँग्रेसमध्ये असं कुठलंही मोठं नेतृत्व सद्यस्थितीत नाहीये जे सगळ्या आमदारांना आणि नेत्यांना एकसंधपणे बांधू शकेल, अशी एक चर्चा काँग्रेसमध्ये आहे। हर्षवर्धन सपकाळांना अनेक मर्यादा आहेत। प्रदेशाध्यक्षपदी त्यांची निवड झाली असली तरी सुद्धा अजून काँग्रेसच्या सगळ्या नेत्यांनी त्यांचं नेतृत्व मान्य केलंय, याबद्दल अद्यापही कुठलीही खऱ्या अर्थानं शाश्वती मिळत नाही। नेत्यांकडनं सातत्यानं वेगळी विधानं केली जातात। दुसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे काँग्रेस कुठेतरी कमी पडते, निर्विवादपणे काँग्रेस यामध्ये कमी पडते हे स्पष्ट होतं, कारण सातत्यानं महाराष्ट्रात अनेक मोठमोठी नेते जे आहेत ते आता भाजप आणि इतर पक्षांमध्ये जाण्याचा प्रयास करतात। त्यामुळे निश्चितच काँग्रेसला आत्मचिंतनाची गरज आहे आणि निवडणुकीपूर्वी जर त्यांनी हे आत्मचिंतन केलं नाही तर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत सुद्धा काँग्रेसला अगदी त्यामुळे येत्या काळात त्यांना खरंच मोठा फटका यामुळे बसू शकतो। ओम, असेच आपण आमच्यासोबत जोडलेले राहा। एक महत्वाची बातमी समोर आली आहे। तर प्रज्ञा सातव भाजपमध्ये आणि त्यामुळे काँग्रेसचं समीकरण बिघडणार आहे।
काँग्रेसचा विरोधी पक्षनेते पदाचा दावा त्यामुळे धोक्यात येऊ शकतो। काँग्रेसचं संख्याबळ हे 8 वरून 7 वर येणार आहे। आताची महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। काँग्रेसचा विरोधी पक्षनेते पदावर जो दावा केलेला आहे आणि तो त्यामुळे धोक्यात येऊ शकतो। या संदर्भात अधिक माहितीसाठी आपण पुन्हा एकदा ओमकडे जाणार आहोत। ओम, विधान परिषदेमध्ये विरोधी पक्षनेते पद मिळावं यासाठी काँग्रेस खरं तर दावेदार होता, मात्र आता जर प्रज्ञा सातव भाजपमध्ये गेला तर हे समीकरण कुठेतरी बिघडणार आहे। श्वेता, अगदी बरोबर आहे। खरं तर यात अजून एक छोटीशी अपडेट अशी आहे की प्रज्ञा सातव यांच्यासोबत आणखीन एक काँग्रेसचा आमदार भाजपच्या गळाला लागलेला आहे। त्यामुळे काँग्रेसच्या संख्याबळात 2 आकड्यांनी फरक पडणार आहे। जे संख्याबळ त्यांचं विद्यमान आहे त्यामध्ये 2ची घट होईल। विद्यमान राजकीय परिस्थितीमध्ये विधानसभेतलं जे विरोधी पक्षनेते पद आहे ते ठाकरे गटाला जाईल, तर विधान परिषदेतला दावा हा आहे तो काँग्रेसकडे असणार आहे। परंतु या परिस्थितीमध्ये कुठेतरी काँग्रेसला खिळखिळी करण्याचं काम होताना पाहायला मिळतं आणि जर अशा पद्धतीनं 2 विद्यमान आमदारांनी भाजपत प्रवेश केला तर संभाव्य परिस्थितीमध्ये त्यांचं जे विरोधी पक्षनेतेपद सतीश पाटलांकडे जाण्याची चिन्ह होती ते विरोधी पक्षनेतेपद कुठेतरी काँग्रेसकडनं दूर जाऊ शकतं। त्यामुळे केवळ पक्षप्रवेशामुळे स्थानिक पातळीवर फरक पडलेला नाहीये, तर विधान परिषदेतल्या विरोधी पक्षनेतेपदाबाबत सुद्धा काँग्रेसला मोठा झटका या 2 प्रवेशांमुळे बसू शकतो। त्यामुळे या प्रवेशाच्या माध्यमातून नेमकं काय काय गणित साध्य केलं जातं आणि भाजप कशा पद्धतीनं पुन्हा एकदा काँग्रेसला धक्का देताना पाहायला मिळते हे थोड्या वेळात स्पष्ट होईल। अर्थात 11 वाजता हा प्रवेश होईल आणि प्रवेशाच्या वेळी या नेत्यांकडनं काय भूमिका मांडली जाते हे देखील पाहणं महत्त्वाचं आहे। अगदी धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। तर काँग्रेसचं संख्याबळ हे विधान परिषदेमध्ये कमी होणार आहे। प्रज्ञा सातव या भाजपमध्ये गेल्यास काँग्रेसचा विरोधी पक्षनेते पदाचा दावा त्या संदर्भातलं समीकरण हे बिघडणार आहे। संख्याबळ त्यांचं कमी होणार आहे। सातारा या भाजपमध्ये आज प्रवेश करणारे अशी माहिती मिळते आणि त्याबरोबरच आणखी एक आमदार सुद्धा भाजपच्या गळाला लागलाय अशी माहिती समोर येते आणि निश्चितच ही बाब काँग्रेससाठी खूप धक्कादायक आहे। आणखी एक आमदार भाजपच्या संपर्कात आहे अशी माहिती सूत्रांकडून मिळते। तर प्रज्ञा सातव यांच्यासोबतच आणखी एक आमदार सुद्धा भाजपच्या कळाला लागलेला आहे आणि त्यामुळे काँग्रेसला खरं तर चिंतनाची गरज आहे। आगामी महापालिका निवडणुका आहेत, जिल्हा परिषदेच्या निवडणुका आहेत, यामध्ये काँग्रेसला त्यामुळे मोठा फटका बसण्याची शक्यता आहे।